व्यक्तिगत फोटो एआय प्लॅटफॉर्मवर अपलोड करू नका। एकदा फोटो अपलोड केल्यावर तो डिलीट केला तरीही तो काही महिने सर्व्हरवर राहू शकतो आणि एआय ट्रेनिंगसाठी वापरला जाऊ शकतो। आपला चेहरा स्पष्टपणे दाखवणारे फोटो एआय टूल्सला देऊ नका। या फोटोमधून बायोमेट्रिक माहिती मिळवली जाऊ शकते, जी चोरी झाली तर ओळख चोरी व फसवणुकीसाठी वापरली जाऊ शकते। एआय फिल्टर वापरून चेहऱ्याचे अति रिअलिस्टिक फोटो तयार करू नका। हे फोटो वापरून बनवलेले डीप फेक व्हिडिओ फसवणूक किंवा ब्लॅकमेलसाठी वापरले जाऊ शकतात। टर्म्स अँड कंडिशन्स न वाचता ऍग्री करू नका। अनेकदा तुमचे फोटो एआय ट्रेनिंगसाठी वापरण्याचा हक्क कंपन्यांना मिळतो आणि तुम्हाला कल्पनाही नसते। खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या एआय निर्मित फोटोंचा प्रसार करू नका। हे फोटो खोट्या बातम्या पसरवू शकतात आणि लोकांच्या मतांवर परिणाम करू शकतात। स्वतःचे फोटो एआय टूल्सवर देऊन त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घ्या। अशा फोटोद्वारे तुमची फसवणूक किंवा बदनामी होऊ शकते। सोशल मीडियावर एआय संबंधित व्हायरल चॅलेंजेस मध्ये भाग घेण्याआधी विचार करा, हे चॅलेंजेस तुमची माहिती गोळा करून फसवणूक करणाऱ्यांच्या हाती जाऊ शकतात। फक्त फेस आयडी सारख्या बायोमेट्रिक सिक्युरिटीवर अवलंबून राहू नका। डीप फेक तंत्रज्ञानामुळे काही सिक्युरिटी सिस्टम्स फसवता येतात। एआय वापरून इतर कलाकारांचे स्टाईल किंवा कॉपीराइट असलेले काम तयार करू नका। असं केल्यास कॉपीराइट उल्लंघन होऊन कायदेशीर अडचणी येऊ शकतात। संपूर्णपणे एआय वर अवलंबून राहून तुमची स्वतःची सर्जनशीलता कमी करू नका। एआय क्रिएटिव्ह टूल्समुळे मानवी प्रतिभेची किंमत कमी होऊ शकते आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो।